नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजेच सायन्स बाय अशोक पवार या यूट्यूब चॅनलवरती, तसेच या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे आणि अतिशय महत्त्वाचे काही टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर आज मी तुमच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे जो विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक आणि तो सगळ्यात सोपं करून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे। त्या टॉपिकचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो प्राणी वर्गीकरण। या प्राणी वर्गीकरणावर, ॲनिमल क्लासिफिकेशनवर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या काळात पण 100% या टॉपिकवर प्रश्न विचारला जाणार आहे। परंतु आज जो आपण लेक्चर घेणार आहे, या लेक्चरमधून याच्यावर विचारलेले प्रश्न बाहेर जाणार नाही, यासाठी आजचं लेक्चर व्यवस्थित बघून घ्या काय आणि कसं असणार आहे। लेक्चर पाहण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवावं, तसेच या लेक्चरची लिंक आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करून आपल्याला सहकार्य करावे ही अपेक्षा आहे। तर चला बघा, आता प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते मी तुमच्यासाठी या ठिकाणी सांगणार आहे। त्याच्या पहिले बघा, तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असतील तर फाउंडेशन बॅचेस पण आपल्याकडे उपलब्ध आहे, वन डे रिव्हिजन बॅच पण उपलब्ध आहे, टेक्नॉलॉजीची बॅच उपलब्ध आहे, मुख्य परीक्षेची, राज्यसेवेची बॅच उपलब्ध आहे, स्टेट बोर्ड एनसीईआरटीची बॅच आहे। या सर्व प्रकारच्या बॅचेसच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही चौकशी करू शकता किंवा मला सांगा, हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। सायन्स बाय अशोक पवार गुगल प्ले स्टोर वरून करा किंवा ॲपल प्ले स्टोर वरून करा, तुम्हाला काय आहे ॲप्लिकेशनवर सगळी माहिती उपलब्ध होऊन जाईल। तर चला बघा आता की प्राण्यांचं वर्गीकरण काय असतं। तर मित्रांनो, माहित आहे का की प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना कोणत्या तरी गुणधर्मांच्या आधारे करणं गरजेचं असतं आणि एक गुणधर्मांच्या आधारे मला सांगा प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं। आता बघा, प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना गुणधर्मांच्या आधारे केलं जाणार आहे। गुणधर्म काय घेणार, वाढ आणि विकासानुसार काय आहे प्राण्यांचं वर्गीकरण काय आहे शास्त्रज्ञांनी केलेलं आहे। तर बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या। तर मित्रांनो, माहित आहे का, जो गुणधर्म घेतलं तो गुणधर्म काय घेतलं ते मी या ठिकाणी सांगतो। एका गुणधर्मांचा वापर करून वर्गीकरण करण्यात आलेलं आहे, त्या गुणधर्माला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण नोटोकॉर्ड म्हणत असतो। तर हा नोटोकॉर्ड नावाच्या गुणधर्मांच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। काय आहे नोटोकॉर्ड? नोटोकॉर्ड मला सांगा शरीरातलं एक धागा आहे। अशा प्रकारे मला सांगा शरीरात एक धागा असतो, या धाग्याला नोटोकॉर्ड म्हणत असतात आणि हा धागा ज्या प्राण्यांच्या शरीरात आहे त्या प्राण्यांच्या शरीराला एक प्रकारचा आधार मिळत असतो। मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं एखाद्या रबराच्या पाईपमध्ये लोखंडाचं रॉड टाकल्यानंतर त्या पाईपला जशा प्रकारे एक ताठरपणा निर्माण होतं, आधार निर्माण होतं, सेम तशाच प्रकारे ज्या प्राण्यांच्या शरीरात हा नोटोकॉर्ड नावाचा धागा प्रेझेंट असतो त्याच्या शरीराला आधार मिळतो आणि ज्याच्यात ॲब्सेंट असतो त्याच्या शरीराला आधार मिळत नाही। मग हे नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे यानुसार मला सांगा प्राण्यांचे 2 गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे। जर बघितलं तर मी काय म्हटलो बघा, हा नोटोकॉर्ड प्रेझेंट की ॲब्सेंट यानुसार 2 गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे। आणि जर ॲब्सेंट असेल तर मित्रांनो, माहित आहे का, त्याला नॉन कॉर्डेट्स म्हणून नाव देण्यात आलं। नॉन कॉर्डेट्सचा अर्थ कळतोय का? त्याला आपण मराठीतून असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात। असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणून ओळखलं जातं। दुसरा गट आहे त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला आपण कॉर्डेट्स म्हणून ओळखलं जातं मित्रांनो, ज्याला आपण समपृष्ठरज्जू प्राणी म्हणून ओळखत असतो। हे 2 गट कशाच्या आधारे कळले रे? तर हे 2 गट नोटोकॉर्ड नावाचा धागा प्रेझेंट आहे की ॲब्सेंट। जर मला सांगा नोटोकॉर्ड ॲब्सेंट असेल तर त्याला म्हणायचं नॉन कॉर्डेट, ज्याच्यात हा धागा प्रेझेंट नाहीये, आणि ज्याच्यामध्ये मला सांगा नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं त्याला काय म्हणायचं रे? तर कॉर्डेट्स प्राणी म्हणायचं। ऑब्वियसली ते विकसित असतील कारण की त्यांच्यामध्ये आधारासाठी नोटोकॉर्ड नावाचा हा धागा प्रेझेंट आहे। तर आता बघा, जे ॲब्सेंट असणारे नॉन कॉर्डेट्स आहेत
त्यांच्या बाबतीत काय असणार आहे? दोन गट तर तुम्हाला कळाले, एक काय आहे नॉन कॉर्डेट्स आहे आणि दुसरं काय असणार आहे कॉर्डेट्स असणार आहे. तर आता बघू आपण की सर नॉन कॉर्डेट्स कशा प्रकारचे असतात. नॉन कॉर्डेट्स मध्ये जर बघितलं तर मला सांगा सर्वात पहिलं पॉइंट की सर यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो की नसतो, तर उत्तर आहे यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नसतो, पहिलं पॉइंट. दुसरं पॉइंट जर बघितलं यांच्यामध्ये कल्ले किंवा फुफ्फुस शोषणासाठी काय आहे नसतात मित्रांनो. का? कारण हे कमी विकसित आहेत, कारण यांच्यात नोटोकॉर्ड नाही आहे, म्हणून यांच्यामध्ये रेस्पिरेशन साठी शोषणासाठी कल्ले किंवा फुफ्फुस नसतात. तिसरं पॉइंट जर बघितलं तर यांच्यामध्ये स्पॅनल कॉर्ड सगळ्यांमध्ये असलं ज्याची गॅरंटी नाही आहे, पण जर असेल ना भाऊ तर ते काय असतो रे जोडीत असतं, त्यानंतर भरीव असते आणि समोरच्या बाजूस असतं, पोटाकडच्या बाजूस असतं, ज्याला आपण वेंट्रल साइड म्हणून ओळखत असतो, त्या बाजूला स्पॅनल कॉर्ड असेल तर असू शकतो. चौथं पॉइंट जर बघितलं की सर यांचं हृदय असतो का, कंपल्सरी नसतं, पण असल्यास कालकारे असल्यास मला सांगा मागील बाजूस असतं रे. कोणत्या बाजूस असतो? मागील बाजूस असतं, त्याला आपण डॉर्सल साइड म्हणून ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे सगळे गुणधर्म जर कोणाचे असतील तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे आहेत, नॉन कॉर्डेट्सचे. आणि या नॉन कॉर्डेट्सचे पुढे जाऊन 10 उपगट पडत असतात, ज्याच्या बाबतीत मी तुम्हाला पुढे आता सांगणार आहे. आता आपण बघूया सेकंड, तो म्हणजे कोणतं? कॉर्डेट्सचे वर्गीकरण कसे केले जातात. कॉर्डेट्स म्हणजे कोण रे? असे प्राणी ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. नोटोकॉर्ड ज्याच्यामध्ये प्रेझेंट असतं त्याला आपण काय म्हणत असतो? कॉर्डेट्स म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता हे नोटोकॉर्ड असणाऱ्या कॉर्डेट्सचे 3 गटात वर्गीकरण केले जातात. पहिलं गट आहे त्याला म्हणतात युरोकॉर्डाटा. पहिलं गट आहे त्याला युरोकॉर्डाटा. दुसऱ्या गटाला जर काय म्हणत असेल तर त्याला सिफॅलोकॉर्डाटा म्हणतात. सिफॅलोकॉर्डाटा म्हणून ओळखलं जातं. आणि तिसऱ्या गटाला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण वर्टिब्रेटा म्हणून ओळखत असतो. हे 3 उपगट आहेत कॉर्डेट्सचे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता बघा युरोकॉर्डाटा ते प्राणी असतात फक्त ज्याच्या शेपटीमध्ये नोटोकॉर्ड असतो रे. पहिलं पॉइंट जर बघितलं तर शेपटीत मला सांगा फक्त नोटोकॉर्ड ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं अशाला आपण युरोकॉर्डाटा म्हणतो. ज्याच्या फक्त शेपटीमध्ये प्रेझेंट असतं त्याला पूच पृष्ठरज्जू किंवा त्याला ट्युनिकाटा म्हणून ओळखलं जातं. सिफॅलोकॉर्डाटामध्ये जर बघितलं शरीराच्या लांबी एवढा मला सांगा नोटोकॉर्ड असतं. नोटोकॉर्ड कळालं का रे काय आहे असतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सिफॅलोकॉर्डाटामध्ये जर बघितलं शरीराच्या लांबी एवढा नोटोकॉर्ड असतो यांच्यामध्ये, त्यांना सिफॅलोकॉर्डाटा म्हणतात. वर्टिब्रेटा कोण असतात? वर्टिब्रेटा ते असतात ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्डचं रूपांतर मित्रांनो माहित आहे का पाठीच्या कण्यात झालेला असतो. पाठीच्या कण्यात मला सांगा ज्या प्राण्यांचं रूपांतर झालेलं असतं नोटोकॉर्डचं फक्त त्यांनाच वर्टिब्रेटा म्हणत असतात. म्हणून बघा सर्व वर्टिब्रेटा हे कॉर्डेट्स आहेत, पण सर्व कॉर्डेट्स हे वर्टिब्रेट नाही आहेत, कारण सर्व कॉर्डेट्स मध्ये हे युरो आणि सिफॅलोकॉर्डाटा पण येतं, तर हे दोघं तर वर्टिब्रेट्स नाही आहेत. तर याचा अर्थ सगळे वर्टिब्रेटा हे कॉर्डेट्स म्हणून ओळखले जातात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा तयार झालाय ना भाऊ, कळलं का, त्यांचं पुन्हा वर्गीकरण करण्यात आलं 2 गटामध्ये. एक गट म्हणजे काय रे? पहिलं गट म्हणजे जबडा नसणारे विदाऊट जॉ म्हणतात, त्याला अग्नाता या नावाने ओळखलं जातं. तर जबडा नसणाऱ्यांचा एक गट आहे ज्यांच्यामध्ये सायक्लोस्टोमाटा नावाचे प्राणी येतात. सायक्लोस्टोमाटा ते प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये हा जबड्याचा भाग नसतो, जॉचा भाग नसतो, परंतु त्यांच्यामध्ये पाठीचा कणा आढळतो, म्हणून ते वर्टिब्रेटाचे भाग आहेत. आणि दुसरा गट पडतो कॉर्डेट्सचा, त्याला जबडा असणारे म्हणतो आपण, जबडा असणारे. आणि जबडा असणाऱ्याला अग्न्यातोस्टोमाटा म्हणतात. ग्न्यातोस्टोमाटा म्हणून ओळखलं जातं.
त्याला आपण म्हणत असतो जबडा असणारे। तर अशा प्रकारे मला सांगा या दोन गटामध्ये काय केलं गेलं, वर्टिब्रेटाचं वर्गीकरण। आता जबड्या असणाऱ्यामध्ये कोण कोण येणार आहेत, तर जबडा असणाऱ्यामध्ये एक येतं पायसेस येतं, पण पायसेस मध्ये पाय नसतात मित्रांनो, कळालं का? जबडा असणारे परंतु पाय नसणारे, कळालं का? हा पायसेस आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो उभयचर येतं, उभयचर ज्याला ॲम्फिबियन्स म्हणतात। यानंतर सरपटणारे येतं, सरपटणारे येतं। यानंतर जर बघितलं तर मित्रांनो पक्षी येतं, आणि यानंतर पाचवं आहे त्याला आपण सहावं आहे सस्तन म्हणतो। तर अशा प्रकारे हे जे उभयचर पासून ते सस्तन पर्यंत चौघे आहेत ना, यांना टेट्रापोडा म्हणतात। टेट्रापोडा म्हणजे याचा अर्थ ज्यांच्यात पाय असतात, ॲम्फिबियन्स, रेप्टाइल्स, आयव्हज आणि मॅमल्स। तर हे वर्गीकरण थोडं लक्षात ठेवा, कारण आयोग येणाऱ्या काळात ह्याच्या संबंधित विचारलं जातं कोण कोणत्या गटाचा भाग आहे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे मित्रांनो। तर हे तुम्हाला कळून गेलं असेल। आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे गुणधर्म, म्हणजे जे नॉन कोऑर्डिनेट्स आहेत ना, तर या नॉन कोऑर्डिनेट्सचे आपल्याला गुणधर्म बघायचे। तर हे नॉन कोऑर्डिनेट जे आहेत हे एकूण 10 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहेत। म्हणजे नॉन कोऑर्डिनेटचे पुन्हा 10 गट पडत असतात। कोणकोणते बघा, एक सर्वात पहिला आहे त्याला आपण प्रोटोझोआ म्हणू शकतो। यानंतर सेकंड आहे त्याला आपण पेरिफेरा म्हणतो मित्रांनो। यानंतर तिसरा आहे त्याला आपण सिलेंट्राटा म्हणून ओळखलं जातं। चौथा जर बघितलं तर त्याला आपण प्लॅन्टीहेल्मिंथिस म्हणतो। पाचवं जर बघितलं तर त्याला ॲस्कोहेल्मिंथिस म्हणतात। सहावं जर बघितलं तर त्यांना अनालिडा म्हणून ओळखत असतो। सातव्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो। यानंतर आठव्याला मोलुस्का म्हणून ओळखलं जातं। नववा जो आहे त्याला इकायनोडर्माटा म्हणतात, आणि 10व्याला आपण हेमिकार्डाटा म्हणतो। तर बघा अशा प्रकारे लिहून काढा रे, लिहून काढा, कारण हे सिक्वेन्स जर लक्षात राहिलं ना पुढे जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही आहे। पहिलं प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टीहेल्मिंथिस, ॲस्कोहेल्मिंथिस, अनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकार्डाटा। विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, हे जे 10 गट पडलेत ना, हे 10 गट पडलेत, हे गट मला सांगा गुणधर्मांच्या आधारे पडलेले आहेत। तर हे गुणधर्म कोणकोणते ते आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर हे वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधारे हे 10 गट पडलेले आहेत। तर ते गुणधर्म मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा गुणधर्म आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे याचा अर्थ शरीराची अवस्था। या प्राण्यांचं शरीर हा कोणत्या कोणत्या अवस्थेचं आहे ह्याच्या बाबतीत आयोग प्रश्न विचारतं। म्हणजे प्राण्यांचं शरीर अपूर्ण पेशीचं आहे का, परिपूर्ण पेशीचं आहे, तर एकच पेशीचं आहे का, अनेक पेशीचं आहे का, नेमकं शरीर कसं आहे त्यानुसार जर बघितलं तर या 10 संघातील 10 गटातील प्राणी 4 प्रकारची शरीर संरचना दाखवतात। सर्वात पहिली शरीर संरचना आहे त्याला आपण म्हणत असतो प्रोटोप्लाझमिक लेवलचं शरीर मित्रांनो। कळलं का? कोणतं लेवल म्हणतो? प्रोटोप्लाझमिक। यानंतर जर बघितलं सेकंड जर बघितलं तर त्याला म्हणतात पेशीय किंवा त्याला सेल्युलर लेवलचं शरीर म्हणतात मित्रांनो। आणि यानंतर मला सांगा तिसरं जर बघितलं तर त्याला टिश्यू लेवलचं शरीर म्हणून ओळखलं जातं। आणि चौथं जर बघितलं तर त्याला ऑर्गन लेवलचं शरीर आपण म्हणत असतो रे। मराठीतून जर सांगायचं म्हटलं त्याला प्रोटोप्लाझमिक, याला पेशीय अवस्था असणारे प्राणी म्हणतात, पेशीय अवस्था असणारे। याला आपण तिसरं उतीय अवस्था असणारे प्राणी, आणि याला इंद्रिय पातळीची संरचना असणारे किंवा अवयव निर्माण झालेले प्राणी म्हणतात। एकूण 10 संघापैकी जो पहिला संघ आहे ना ज्याला आपण प्रोटोझोआ म्हणतो, या प्रोटोझोआतील मला सांगा प्राण्यांची शरीराची अवस्था प्रोटोप्लाझमिक असते मित्रांनो। जेवढे काही एकपेशीय प्राणी आहेत ना पृथ्वीवरील, त्या सर्व एकपेशीय प्राण्यांमध्ये आपल्याला प्रोटोप्लाझमिक प्रकारची अवस्था आढळताना दिसते शरीराची, ज्यामध्ये अमिबा येतं, ज्यामध्ये पॅरामेशियम येतं, इंटामिबा येतं, प्लाझ्मोडियम वगैरे, यांच्या सगळ्यांच्या शरीराच्या अवस्थेला प्रोटोप्लाझमिक म्हणतात। दुसरं बघा
पेशीय अवस्था कोणामध्ये आढळते? पृथ्वी तलावरील असणारे जेवढे काही बहुपेशीय प्राणी आहेत ना, या सर्व बहुपेशीय प्राण्यांच्या शरीराला आपण काय म्हणतो? सेल्युलर लेवलचं शरीर म्हणतात. उदाहरण कोण येईल ह्याच्यामध्ये? तर मला सांगा, पेरिफेरा नावाचा जो प्राण्यांचा संघ आहे, या सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला सेल्युलर लेवलची अवस्था आढळताना दिसते. ह्यांच्यामध्ये आपल्याला पेशी अवस्था आढळताना दिसते. ज्याच्यामध्ये मला सांगा कोण कोण येतात रे? ज्याच्यामध्ये मला सांगा सायकॉन येतं, ज्याच्यामध्ये युस्पॉन्जिया नावाचा हा काय रे? जर बघितलं तर प्राणी काय आहे येत असतात ज्यांच्या सेल्युलर लेवल आढळते. बघा, पहिल्यामध्ये प्रोटोप्लाझ्मिक, दुसऱ्यामध्ये सेल्युलर आणि तिसरं जर कोण असेल तर सिलेंट्राटा नावाच्या प्राण्यांच्या शरीरात आपल्याला ऊती लेवलची ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवलची संरचना आढळते. ह्यांच्यामध्ये कोण कोण येतं? ह्याच्यामध्ये मला सांगा हायड्रा येतं, ह्याच्यामध्ये सी ॲनिमोन येतं. काल का? हे काही प्राण्यांचे नाव लक्षात ठेवा रे. आयोग विचारतं हायड्रामध्ये शरीराची कोणती अवस्था ओळखता यायला पाहिजे? टिश्यू लेवलची. आणि मला सांगा उरलेल्या सगळ्यांमध्ये जर कोणतं असेल तर अवयव, ज्याच्यामध्ये अवयव तयार झालेले असतात त्यांना ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन बॉडी म्हणतात. कोण कोण असेल रे? 4थ्या नंबरचं सर ह्याच्यात प्लॅन्टीहेल्मिन्थिस असेल, 5व्या नंबरचं सर ह्याच्यात ॲस्कोहेल्मिन्थिस असेल, 6व्या नंबरचं सर ह्याच्यात अनालिडा असणार आहे आणि 7व्या नंबरचं सर ह्याच्यामध्ये आर्थ्रोपोडा असतं, 8व्या नंबरचं सर ह्याच्यामध्ये मोलुस्का असतं आणि 9वा नंबर सर ह्याच्यामध्ये इकायनोडर्माटा आणि 10वा मध्ये ह्याच्यामध्ये काय रे? हेमिकार्डाटा. तर या सगळ्यांमध्ये आपल्याला ऑर्गन लेवल संरचना आढळते. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? सांगायचं तात्पर्य आहे पहिल्या संघामध्ये प्रोटोप्लाझ्मिक, कळालं का रे? प्रोटोप्लाझ्मिक लेवल, दुसऱ्यामध्ये सेल्युलर लेवल, तिसऱ्यामध्ये टिश्यू लेवल, ऊती संरचना, उरलेल्या सगळ्यांमध्ये अवयव लेवल यानी ऑर्गन संरचना. हे एवढं लक्षात ठेवायचंय. पहिलं, दुसरं, तिसरं, उरलेल्या सगळ्यांमध्ये काही विचारू देणार आहे, कसंही विचारू द्या. जसं प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये संघा प्राण्यांचे नाव लक्षात ठेवा काय आणि कसं असणार आहे, तर हे आपल्याला कळून जाईल. तरी पहिलं गुणधर्म झालं. सममिती काय आहे मित्रांनो माहित आहे का? सममितीच्या बाबतीत जर बघितलं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारचा हा गुणधर्म असणार आहे. सममितीचा अर्थ आहे की समान भाग होतो की नाही होत. मित्रांनो कळालं का रे? समान भागात शरीराचं विभाजन होतो की नाही होत. जसं मानवाचं शरीर आहे, जर मानवाच्या शरीराला या सेंटर मधून कट केले तर हे 2 समान भाग होतात. मित्रांनो जर समान भाग होत असेल तर समजायचं त्याच्यामध्ये सममिती असते. यानी काय रे? त्याच्यामध्ये आपल्याला सिमेट्री आढळताना दिसते. तर समान भाग होतो किंवा नाही होत, होत असेल तर कितीदा समान भाग होतो यानुसार मला सांगा 3 प्रकारच्या सममिती आपल्याला या 10 गटामध्ये आढळताना दिसतं. सर्वात पहिलं जर बघितलं त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला आपण म्हणत असतो मित्रांनो माहित आहे का? असममिती. ज्याला आपण काय म्हणतो रे? ज्याला आपण म्हणत असतो असिमेट्री संरचना. आयोग विचारतं कोणत्या प्राण्यांमध्ये असिमेट्री संरचना आढळते. यानंतर जर बघितलं तर मित्रांनो दुसरा आहे त्याला म्हणतात आर्य सममिती, ज्याला आपण काय रे? रॅडियल सिमेट्री म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे इंग्रजीतून. आणि तिसरा आहे मित्रांनो माहित आहे का? त्याला म्हणतात द्विपार्श्व सममिती, ज्याला आपण काय म्हणतो रे? बायलॅटरल सिमेट्री म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा हे 3 प्रकार पडले. एक आहे बायलॅटरल, दुसरा आहे रॅडियल आणि तिसरा आहे असिमेट्री. बायलॅटरलचा अर्थ सांगतो बघा. बायलॅटरल सिमेट्री मित्रांनो माहित आहे का? जर प्राण्यांमध्ये फक्त एकदाच, कळालं का रे? फक्त एकदाच समान भाग होत असेल, समान भाग होत असेल तर मला सांगा त्या शरीराच्या संरचनेला बायलॅटरल सिमेट्री म्हणत असतो रे आपण. जसं उदाहरणामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो बायलॅटरल सिमेट्रीचं.
एखादं प्राण्यांचं शरीर असं आहे मित्रांनो, कळालं का रे? एखाद्या प्राण्यांचं शरीर असं निमुळतं आहे, तर मला सांगा ह्याच्या सेंटर मधून कट केलं तर 2 समान भाग होईल. ह्याच्या व्यतिरिक्त आडवं तिडवं कसंही करा. मानवाचं बघा, या सेंटर मधून कट केलं तर एकदाच 2 भाग होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त इथून कट केलं, इथून कट केलं, इथून कट केलं, समान भाग होत नाही. जर फक्त एकदाच समान भाग होत असेल तर त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. यानंतर सर रॅडियल काय आहे? रॅडियलच्या बाबतीत जर बघितलं तर मला सांगा, रॅडियलच्या बाबतीत जर बघितलं अनेक वेळा मला सांगा काय रे, समान भाग होत असेल, समान भाग होत असेल तर मला सांगा त्यांना रॅडियल सिमेट्री म्हणतात. जसं उदाहरण देऊन सांगतो, समजा मला सांगा अशा प्रकारचं गोलाकार एखादं प्राणी आहे, त्याला असं कट केलं तरी समान भाग, असं कट केलं तरी समान भाग, असं कट केलं तरी समान भाग, मग अशाला रॅडियल सिमेट्री म्हणतात. असिमेट्री म्हणजे काय रे, तर मला सांगा समान भाग होत नाही, समान भाग काय रे होत नाही, यांना म्हणतात असिमेट्रिकल. जर एखाद्या प्राण्यांचं शरीर मित्रा अशा प्रकारचं असेल तर याला कसंही कट करा ना, असं कट केलो, असं कट केलो किंवा असं कट केलो, कसंही कट केलो तर समान भाग होत नाही, त्यांना म्हणतात असिमेट्री. मग आता सर कोणत्या प्राण्यांमध्ये काय आढळतं, तर बघा मी तुम्हाला सांगतो काय आहे. पहिल्या दोघांमध्ये 1 आणि दोघांमध्ये असिमेट्री असते. यानंतर मला सांगा 3 आणि 9व्या मध्ये रॅडियल असते. उरलेल्या सगळ्यांमध्ये बायलॅटरल असते. मग मला सांगा कोणाकोणामध्ये आढळते रे असिमेट्री, तर सर्वात पहिलं प्रोटोझोआ नावाचा गट आहे ज्याचे समान भाग पडत नाही, त्यांच्यामध्ये असिमेट्री. आणि दुसरा आहे त्याला पेरिफेरा म्हणून ओळखलं जातं, यांना पण आपण असिमेट्रिकल म्हणून ओळखत असतो, ज्यांचे समान भाग पडताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा जर बघितलं प्रोटोझोआ आणि पेरिफेरा हे 2 असे गट आहेत की ज्यांचे समान भाग पडत नाही. पहिले दोघं मी काय म्हंटलो रे, इथं 3 नंबरचा आहे, 3 नंबरचा मला सांगा सिलेंट्राटा आहे आणि त्याच्यासोबत 9व्या नंबरचा आहे इकायनोडर्माटा. या दोघांमध्ये जर बघितलं तर काय असणार आहे, तर या दोघांमध्ये आपल्याला रॅडियल सिमेट्री आढळताना दिसते, ज्यांच्यामध्ये अनेक वेळेस समान भाग पडत असतात. उरलेल्या सगळ्यांमध्ये जर काय असेल तर बायलॅटरल आहे रे. कोण कोण उरलेत रे, कोण कोण उरलेत? 4 नंबरचा प्लॅन्टीहेल्मिन्थिस उरलेला आहे, 5 नंबरचा ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये बायलॅटरल आहे, 6 नंबरचं ॲनालिडा मध्ये बायलॅटरल आहे, 7 नंबरला आर्थ्रोपोडा मध्ये बायलॅटरल आहे, 8 नंबरला मोलुस्का मध्ये बायलॅटरल आहे. मला सांगा 9व्या नंबर मध्ये बायलॅटरल आढळत नाही, कारण 9व्या नंबरचा इकायनोडर्माटा मध्ये रॅडियल आहे. आणि 10व्या नंबर मध्ये जर बघितलं तर हेमिकार्डाटा. या सगळ्यांमध्ये जर काय असेल तर काय असणार आहे, बायलॅटरल आहे. तर इथं पाठांतर करायची गरज नाहीये मित्रा. इथं लक्षात ठेव मी काय म्हंटलो, पहिल्यांदा शरीराची अवस्था बघितलं, काय सांगितलं रे, मी म्हंटलो की पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री आहे, पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री. कोण कोण? प्रोटोझोआ आणि पेरिफेरा. नंतर म्हटलं 3रा आणि 9वा कोण आहे, 9वा कोण आहे, इकायनो भाऊ, इकायनो आणि सिलेंट्राटा. या दोघांमध्ये काय म्हंटलो रे, रॅडियल सिमेट्री आहे. उरलेल्या सगळ्यांमध्ये काय म्हंटलो मी तुम्हाला, बायलॅटरल सिमेट्री आहे. तर हे लक्षात राहू द्या मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. यासाठी व्यवस्थित बघून घ्या, पहिल्या दोघांमध्ये काय, 3 आणि 9व्या मध्ये काय, आणि उरलेल्यामध्ये काय असतील, बायलॅटरल असतात, हे समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा आता 3रं पॉइंट आहे. 3ऱ्या पॉइंटला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला आपण म्हणत असतो मित्रांनो, माहित आहे का, बॉडी कॅव्हिटी. त्याला सिलोम नावाची गुणधर्म या नावाने आपण ओळखत असतो मित्रांनो. मग आता बघा हे काय आहे, सिलोमेट काय आहे, बॉडी कॅव्हिटी काय आहे. तर बघा साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर अन्ननलिका आणि शरीर, कळाला का, शरीर यांच्यात मोकळी जागा असणे, कळाला का रे, यांच्यात मोकळी जागा असणे. म्हणजे सर जसं मानवाचं बघा, नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहित असेल, बोकड जो कट केलेला असतो त्याची अन्ननलिका लटकलेली असते, शरीराला ती चिटकून नसते मित्रांनो, मोकळी लटकलेली असते. जर असं जर असेल तर त्याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे.
तर बघा आता मी तुम्हाला सांगतो कसं असणार आहे। जसं उदाहरणामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल देतो मित्रांनो, ज्याच्या आधारे तुम्हाला कळेल। ही पेन आहे, कळालं का रे? जर बघितलं ही पेन आहे, ही रिफिल आहे, असं समजा हा आपलं शरीर आहे आणि ही आपली अन्ननलिका आहे प्राण्यांची। जर बघितलं तर रिफिल पेन मध्ये टाकल्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या रिफिलचं आणि त्या पेनच्या आवरणामध्ये मोकळी जागा असते। सेम मला सांगा ही अन्ननलिका आणि हे शरीर कन्सिडर करा। अन्ननलिका शरीराच्या आतमध्ये आणि शरीर आणि अन्ननलिकेच्या आतमध्ये या पेन सारखी जर मोकळी जागा असेल तर समजायचं ती बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते। मग मला सांगा बॉडी कॅव्हिटी काय असते म्हणायचं? प्रेझेंट। आणि जर मला सांगा बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात रे? त्याला सिलोमेट म्हणून ओळखलं जातं। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर सिलोमेटचा अर्थ आहे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणे। कसं? मग मला सांगा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो कशी प्रेझेंट असते, कशी प्रेझेंट असते। जर बघितलं तर असं समजा हा आपलं शरीर आहे, हा आपलं शरीर आहे आणि आतमध्ये मला सांगा अशी आपली अन्ननलिका आहे, अन्ननलिका। आणि या दोघांच्या आतमध्ये अशा प्रकारचं जर फ्री स्पेस असेल तर याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट, याला म्हणायचं सिलोमेट प्रकारची संरचना। आता बघा दुसरा एक प्रकार आहे मित्रांनो, माहित आहे का? त्याला जर आपण काय म्हणत असेल तर दुसऱ्या प्रकाराला आभासी म्हणतात रे। आणि जर आभासी बॉडी कॅव्हिटी असेल तर त्याला स्युडोसिलोमेट या नावाने ओळखलं जातं। हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। काय म्हणतो आपण? स्युडोसिलोमेट। आता बघा स्युडोसिलोमेट मध्ये जर काय असेल तर स्युडोसिलोमेट मध्ये मला सांगा पूर्णतः बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते मित्रांनो। जसं उदाहरणार्थ सांगतो की लहानपणी तुम्ही बघितलं असेल की लहानपणी पेन चोरीला जाऊ नये म्हणून शाळेत असताना एका कागदावर आपण अशा प्रकारे चिठ्ठी लिहायचो मित्रांनो, कळालं का रे? एका कागदावर जर बघितलं तर अशा प्रकारे काय लिहायचो रे? आपण चिठ्ठी लिहायचो। जसं उदाहरणामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अशा प्रकारे एका कागदावर चिठ्ठी लिहायचो, तो कागद अशा प्रकारे या पेनवर या रिफिलवर गुंडाळायचो आणि नंतर मला सांगा तो कागद या पेन मध्ये अशा प्रकारे रिफिल सोबत टाकून द्यायचो। आता जिथं तो कागद मध्ये गेला त्या ठिकाणी मला सांगा जिथं कागद गेला त्या ठिकाणी हे रिफिल आणि ती पेन एकत्र जोडली गेलेली, त्या ठिकाणी आता मोकळी जागा नाही, कागदामुळे ती जागा भरली गेली। तर कागद तर सगळीकडे नाही, काहीच ठिकाणी आहे। सेम मला सांगा जेव्हा एखाद्या प्राण्यांच्या आतमध्ये ही शरीर असेल, हे शरीर असेल आणि याच्या आतमध्ये मला सांगा अशा प्रकारची ही अन्ननलिका आहे, अन्ननलिका। आणि शरीर आणि अन्ननलिका यांच्या आतमध्ये मला सांगा त्या कागदासारखे जागोजागी जर पेशीचे बंडल तयार झाले असतील तर याला स्युडोसिलोमेट म्हणतात, याला आभासी देहगुहा म्हणतात। आणि दुसरं काय आहे रे? यानंतर मला सांगा तिसरं जर बघितलं तर त्याला ॲब्सेंट म्हणून ओळखलं जातं। ॲब्सेंट असेल तर त्याला असिलोमेट म्हणून ओळखतात रे, ज्याच्यात बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट नसते। म्हणजे याचा अर्थ अन्ननलिका आणि शरीर यांच्यात मोकळी जागा नसणे। जसं हा पेन आहे, ह्याला फोडून जर बघितलं तर आतमधून पूर्ण पॅक आहे मित्रांनो। तर सेम मला सांगा जर बघितलं तर या ठिकाणी काय रे? तर या ठिकाणी अन्ननलिका आणि शरीर याच्यात मोकळी जागा आढळत नाही मित्रांनो। जर बघितलं अन्ननलिका व शरीर, शरीर यांची मोकळी जागा नाही, मोकळी जागा नसते, फ्री स्पेस नसतं, अशाला आपण असिलोमेट म्हणत असतो। कसा असेल सर? बघा मी सांगतो, अशा प्रकारचा हा शरीर आहे कन्सिडर करा, याच्या आतमध्ये अशा प्रकारची अन्ननलिका आहे असं कन्सिडर करा। आणि मला सांगा या दोघांच्या आतमध्ये पूर्णतः मला सांगा पेशींचं असे बंडल पॅक झालेले आहेत, कुठेही मोकळी जागा नसते, त्यांना म्हणायचं बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असणे। मग आयोग विचारतं, इंग्रजीतून बघा व्यवस्थित लक्ष द्या, आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो, काय विचारतो रे? कोणामध्ये असिलोमेट संरचना, कोणामध्ये स्युडोसिलोमेट आणि कोणामध्ये सिलोमेट। तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 1 ते 4 जे पहिले संघ आहेत त्यांच्यामध्ये असिलोमेट असतं, 5व्या संघामध्ये स्युडोसिलोमेट असतं आणि 6 ते 10 मध्ये
जर बघितलं तर सिलोमेट प्रकारची संरचना आढळते, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते। 1 ते 4 कोणकोणते असतात? सर्वात पहिला आहे प्रोटोझोआ नावाचा प्राणी, ज्याच्यामध्ये असिलोमेट संरचना आहे। दुसरं आहे त्याला पेरिफेरा म्हणतात मित्रा। तिसरं जर बघितलं तर त्याला सिलेंट्राटा म्हणून ओळखलं जातं। चौथं जर बघितलं तर त्याला प्लॅन्टीहेल्मिन्थिस म्हणतात, ज्यांच्यामध्ये आपल्याला असिलोमेट प्रकारची संरचना आढळते। पाचवा एकमेव आहे ज्याच्या स्युडोसिलोमेट आढळतं, त्याचं नाव आहे ॲस्कोहेल्मिन्थिस किंवा त्याला म्हणतात निमॅटोडा। तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्युडोसिलोमेट आढळतं। आणि 6व्या पासून सगळ्यांमध्ये पुढे सिलोमेट असतं। 6वं कोण आहे रे? त्याचं नाव आहे ॲनालिडा। 7वं कोण आहे रे? त्याचं नाव आहे आर्थ्रोपोडा। 8वं कोण असणार? त्याचं नाव आहे मित्रा मोलुस्का। 9वं कोण आहे? इकायनोडर्माटा। 10वं कोण? त्याला म्हणतात हेमिकार्डाटा। तर बघा आता पहिल्या 1 ते 4 मध्ये असिलोमेट, 5व्या मध्ये स्युडोसिलोमेट, उरलेल्या सगळ्यांमध्ये सिलोमेट संरचना असते। जास्त लोड घ्यायची गरज नाहीये, 1-2दा रिव्हिजन करा, सगळं तोंडपाठ होऊन जाईल मित्रांनो। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। जर्मिनल लेयर काय असतं? जर्मिनल लेयर म्हणजे याचा अर्थ मला सांगा, जे त्वचेचे स्तर आहे त्या प्राण्यांचं शरीराचं जो आवरण आहे तो 2 थरापासून बनले की 3 थरापासून? जर मला सांगा शरीराच्या आवरणात जर 2 थर असेल तर त्याला कोणत्या नावाने ओळखतात? त्याला म्हणतात डिप्लोब्लास्टिक। तर मला सांगा ज्यांचे थर 2 आहेत त्यांना म्हणायचं डिप्लोब्लास्टिक। बघा या ठिकाणी 2 थर आहेत। आणि ज्यांचे थर मला सांगा 3 आहेत त्याला म्हणायचं ट्रिप्लोब्लास्टिक। मग मला सांगा आयोगाने जर विचारलं फक्त 2 थर कोणाकोणामध्ये, तर मला सांगा अशा प्रकारे 2च थर। आणि 3 थर कोणामध्ये असतात ट्रिप्लोब्लास्टिक हे विचारतं। बघा मी तुम्हाला काय म्हणतो, पहिले 1 ते 3 मध्ये मला सांगा डिप्लोब्लास्टिक संरचना आढळते आणि 4 ते 10 मध्ये मला सांगा ट्रिप्लोब्लास्टिक संरचना आढळते। कोणकोणते? बघा कोणकोणते? सर्वात पहिलं मला सांगा प्रोटोझोआ मध्ये डिप्लोब्लास्टिक प्रकारची संरचना आहे। यानंतर पेरिफेरा मध्ये डिप्लोब्लास्टिक प्रकारची संरचना आहे। यानंतर सिलेंट्राटा मध्ये पण मला सांगा डिप्लोब्लास्टिक प्रकारची संरचना आढळते। याने ह्यांचं ऑर्गन 2 लेयरचा बनलेला असतो। उरलेल्या 4 पासून पुढे कोण आहे? प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये, 5व्याला ॲस्कोहेल्मिन्थिस म्हणतात, 6व्याला ॲनालिडा म्हणून ओळखलं जातं, 7व्याला आर्थ्रोपोडा म्हणतो मित्रा, 8व्याला मोलुस्का म्हणून ओळखलं जातं, 9व्याला इकायनोडर्माटा म्हणतो आणि 10व्याला हेमिकार्डाटा म्हणतात। हे सगळेचे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहे। बघा रे मित्रांनो, लोड घ्यायचं नाही। एकूण 10 संघ बघितलं होतं आपण। सर्वात पहिलं बघितलं प्रोटोझोआ, सर्वात पहिलं बघितलं प्रोटोझोआ, यानंतर बघितलं पेरिफेरा, यानंतर तिसरं होतं सिलेंट्राटा। 2दा-3दा लिहून काढून टाका। चौथं जर बघितलं तर त्याला म्हणायचं प्लॅन्टीहेल्मिन्थिस, 5व्याला म्हणायचं ॲस्कोहेल्मिन्थिस, 6व्याला म्हणायचं ॲनालिडा, यानंतर 7वा काय आहे? आर्थ्रोपोडा, आर्थ्रोपोडा, 8वं काय रे? मोलुस्का, मोलुस्का, यानंतर 9वं काय आहे? इकायनोडर्माटा, इकायनोडर्माटा, आणि यानंतर 10वं आहे मित्रा हेमिकार्डाटा। तर अशा प्रकारे मला सांगा एकूण 10 गट तयार केलतो। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुणधर्म बघितलं शरीराची अवस्था। तर मला सांगा ह्याच्यामध्ये प्रोटोझोआमध्ये प्रोटोप्लाझमिक लेवल म्हटलं होतं आपण। कोणतं लेवल रे? प्रोटोप्लाझमिक। सेकंड मध्ये आपण बघितलं, दुसऱ्यामध्ये सेल्युलर लेवल पेशी अवस्था, तिसऱ्यामध्ये उतीय अवस्था यानी काय रे? टिश्यू लेवल, आणि उरलेल्या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर आपण बघितलं होतं ऑर्गन लेवल। कळालं? पहिलं गुणधर्म हे बघितलं। दुसरं गुणधर्म बघितलं होतं आपण सममिती मित्रांनो। तर काय म्हटलो रे? सममितीमध्ये मी म्हटलं होतं पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री,
पहिल्या दोघांमध्ये मी म्हटलो होतो असिमेट्री असममिती कोणाकोणामध्ये प्रोटोझोआ पेरिफेरामध्ये, नंतर मी म्हटलो होतो तिसरं आणि त्याच्यासोबत 9 कोण रे इकायनोडर्माटा, या दोघांमध्ये काय म्हटलो होतो मी रॅडियल सिमेट्री आढळते। आणि मी नंतर मला सांगा उरलेल्या सगळ्यांमध्ये मी म्हटलं होतं कोणती रे, तर मला सांगा कोणती बायलॅटरल सिमेट्री, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। तर हे झालं दुसरा गुणधर्म। यानंतर आपण बॉडी कॅव्हिटी बघितलं तो तिसरा गुणधर्म। तिसऱ्या गुणधर्माचं सांगत असताना काय म्हटलो रे मी, बॉडी कॅव्हिटी पहिल्या चौघांमध्ये कालकारे जर बघितलं तर या ठिकाणी सांगतो बघा एकूण किती, पहिले चौघ म्हणजे 1 ते 4 मध्ये मला सांगा बॉडी कॅव्हिटी काय असते, असिलोमेट प्रकारची असते, हे मी तुम्हाला सांगितलं। यानंतर मला सांगा मी तुम्हाला म्हटलो होतो पाचव्यामध्ये काय रे, तर पाचव्यामध्ये सिवडो सिलोमेट प्रकारची असते, हे पण मी तुम्हाला म्हटलं। आणि मी म्हटलं 6व्यापासून ते 10व्यापर्यंत कालकारे 6व्यापासून ते 10व्यापर्यंत म्हणजे 6 ते 10 मध्ये मी काय म्हटलो होतो, सिलोमेट प्रकारची संरचना असते ज्याच्यात बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असतं, अनालिडा पासून ते हेमिकार्डाटा पर्यंत। चौथा गुणधर्म मी तुम्हाला सांगितलं होतं डिप्लो की ट्रिप्लो, पहिले 1 पासून ते 3 पर्यंत, पहिले 1 पासून ते 3 पर्यंत मी म्हटलो होतो डिप्लोब्लास्टिक, उरलेल्या सगळ्यांमध्ये 4 पासून ते 10 पर्यंत, 4 ते 10 पर्यंत मी म्हटलो होतो ट्रिप्लोब्लास्टिक। तर भाऊ एका डायग्राम मध्ये सगळं लिहून घे, डबल रिवाइज कर, लोड घ्यायची गरज नाहीये, मार्क तुला यायलाच पाहिजे मित्रा। तर हे गुणधर्म आहेत, हे गुणधर्म बघून घे काय असणार आहे, कसं असणार आहे। यानंतर आहे सेगमेंटेशन। काय असतात रे सेगमेंटेशन, त्या 10 गटापैकी असे किती प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये असे सेगमेंटेशन आढळतात। जसं मानवामध्ये आढळतो सेगमेंटेशन, हा हात इथून बाजूला करता येतं, हे हात इथून बाजूला करता येतं, गुडघ्यातून पाय बाजूला करता येतात, याला सेगमेंटेशन म्हणत असतात मित्रांनो। जसं खेकड्याचे पाय बाजूला काढता येतं त्याला सेगमेंटेशन म्हणतात, त्याला खंडीभूत प्राणी म्हणतात। जर बघितलं तर सेगमेंटेशन काला का ज्याच्यात प्रेझेंट असतं ना भाऊ, ज्याच्यात प्रेझेंट आहे ना, ज्याच्यात प्रेझेंट आहे आणि ज्याच्यात अब्सेंट असतं त्यांना काय म्हणायचं, तर मित्रांनो माहित आहे का, ज्याच्यात प्रेझेंट आहे त्याला जर आपण काय म्हणत असेल तर मला सांगा त्याला सेगमेंटेड ॲनिमल म्हणतात, सेगमेंटेड ॲनिमल म्हणून ओळखलं जातं, त्याला खंडीभूत प्राणी म्हणून ओळखतात, हे कळणं गरजेचं आहे। कोण कोण आहे रे सेगमेंटेड ॲनिमल्स मध्ये, 2च येतात, सेगमेंटेड ॲनिमल्स 2च आहेत, दोघांचे शरीराचे भाग पडत असतात। एक सर्वात पहिलं जर बघितलं तर तो आहे अनालिडा आणि दुसरं जर बघितलं तर तो आहे आर्थ्रोपोडा। तर मित्रांनो माहित आहे का, हे दोघच फक्त ज्यांच्यात सेगमेंटेशन आढळतात या दोघांनाच आपण खंडीभूत प्राणी म्हणून ओळखत असतो, उरलेल्या सगळ्यांना आपण अनसेगमेंटेड म्हणतात। याला कोणत्या नावाने ओळखतात रे, याला म्हणतात अनसेगमेंटेड। लक्षात ठेव भाऊ, कोण कोण अनसेगमेंटेड, तर मला सांगा सगळे, ज्याला मराठीतून अखंडीभूत म्हणून ओळखलं जातं। मग कोण कोण असेल रे, तर मला सांगा 2 सोडल्यानंतर सगळेच असतील। कोण असेल बघा, कोण असेल रे, सर्वात पहिलं प्रोटोझोआ पण असेल, यानंतर सेकंड पेरिफेरा पण असेल, पेरिफेरा, यानंतर मला सांगा तिसरं सिलेंट्राटा पण असेल, सिलेंट्राटा, चौथं प्लॅन्टीहेल्मिन्थिस असणार आहे, 5वं ॲस्कोहेल्मिन्थिस असणार आहे, 6वं नसणार, 7वं नसणार, कारण 6वं अनालिडा आहे, 7वं आर्थ्रोपोडा आहे, 8वं असेल अनसेगमेंटेड, दॅट इज कॉल्ड ॲज अ मोलुस्का, 9वं असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ इकायनोडर्माटा, आणि 10वं असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ हेमिकार्डाटा, ज्याच्यात सेगमेंटेशन नसतं। काय लक्षात ठेवायचं, हे नाही लक्षात ठेवायचं, फक्त 2 लक्षात ठेवायचं, उरलेल्या सगळ्यांमध्ये अनसेगमेंटेशन आढळतं, हे डोक्यात टाकून घ्या भाऊ। काय असणार आहे, कसं असणार आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रा। यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम मला सांगा 3 भागामध्ये पडते। एक तर मला सांगा अब्सेंट असेल, अब्सेंट असते,
किंवा मला सांगा दुसरं इनकम्प्लीट असते, एक तर मला सांगा इनकम्प्लीट असते किंवा तिसरं मला सांगा प्रेझेंट असते, यानी काय रे कंप्लीट असते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता मला सांगा पचन संस्था आपल्याला या ठिकाणी बघायचंय, कोणामध्ये प्रेझेंट असणार आहे कोणामध्ये अब्सेंट असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो। आता जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का अब्सेंट कोणामध्ये आहे, अब्सेंट जर बघितलं प्रोटोझोआमध्ये अब्सेंट असते पचन संस्था आणि यानंतर दुसऱ्या पेरिफेरामध्ये पचन संस्था अब्सेंट असते दोघांमध्ये, म्हणजे याचा अर्थ 1 ते 2 अब्सेंट आहे, 3 ते 4 मला सांगा इनकम्प्लीट आहे आणि मला सांगा जर बघितलं 5 ते 10 मला सांगा प्रेझेंट आहे रे, हे कळायला पाहिजे। इनकम्प्लीट कोणामध्ये मग तिसरं कोण असतं रे, तिसरं मला सांगा सिलेंट्राटा आहे, चौथं कोण आहे प्लॅन्टीहेल्मिन्थिस ज्याच्यामध्ये आपल्याला इनकम्प्लीट पचन संस्था आढळते, पाचवं कोण आहे ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये कंप्लीट असतं, 6व्यामध्ये अनालिडामध्ये कंप्लीट असतं, 7वं जर बघितलं आर्थ्रोपोडामध्ये कंप्लीट असतं, 8वं जर बघितलं तर मोलुस्कामध्ये कंप्लीट असतं आणि 9वं जर बघितलं इकायनोडर्माटामध्ये कंप्लीट असतं आणि 10वां जर बघितलं तर हेमिकार्डाटामध्ये कंप्लीट असतं। तर मला सांगा पहिल्या दोघांमध्ये अब्सेंट, दुसऱ्या दोघांमध्ये इनकम्प्लीट, उरलेल्या सगळ्यांमध्ये कंप्लीट, किती सोपं आहे, पहिल्या दोघांमध्ये अब्सेंट, दुसऱ्या दोघांमध्ये इनकम्प्लीट, उरलेल्या सगळ्यांमध्ये कंप्लीट पचन संस्था, हे तुम्हाला समजायला पाहिजे रे राजांनो। सर्क्युलेटरी सिस्टम कोणामध्ये असतं कोणामध्ये नसतं, तर मला सांगा एक तर मला सांगा अब्सेंट असेल किंवा मला सांगा प्रेझेंट असेल, लई सोपं आहे, 1 ते 5 पासून अब्सेंट असतं, 6 ते 10 पर्यंत प्रेझेंट असतं, लई सोपं आहे। काल का 1 ते 5 मध्ये रक्ताभिसरण संस्था नसते, कोण आहे ते, कोण आहे ते, सगळ्यात पहिलं प्रोटोझोआ आहे, यानंतर आहे पेरिफेरा, यानंतर आहे सिलेंट्राटा, यानंतर जर बघितलं चौथं प्लॅन्टीहेल्मिन्थिस, 5वं जर बघितलं ॲस्कोहेल्मिन्थिस ज्याच्यात अब्सेंट असते। प्रेझेंट कोणतं 6वं आहे अनालिडा ज्याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था असते, यानंतर 7वं आहे आर्थ्रोपोडा, त्यानंतर मला सांगा 8वं आहे त्याला म्हणतात मोलुस्का, त्यानंतर 9वं आहे त्याला म्हणतात काय रे इकायनोडर्माटा, 10वं जर बघितलं तर त्याला म्हणतात हेमिकार्डाटा ज्याच्यामध्ये काय रे रक्ताभिसरण संस्था असते। सेम मला सांगा श्वसन संस्था काय म्हणतो रेस्पिरेटरी सिस्टमचं पण आहे, रेस्पिरेटरी सिस्टमचं पण सेम आहे, म्हणजे याचा अर्थ कळतोय का, रेस्पिरेटरी सिस्टम पण पहिल्या 1 ते 5 मध्ये अब्सेंट, 6 ते 10 मध्ये प्रेझेंट, यानी काय रे जर अब्सेंट बघितलं रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये 1 ते 5 आणि प्रेझेंट जर बघितलं तर मला सांगा 6 ते 10, 1 ते 5 मध्ये कोण तर प्रोटोझोआ, पेरिफेरा, सिलेंट्राटा, प्लॅन्टीहेल्मिन्थिस आणि ॲस्कोहेल्मिन्थिस, 6 ते 10 म्हणजे कोण अनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा, हेमिकार्डाटा, तर यांच्यामध्ये आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम प्रेझेंट आढळताना दिसते, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। आता बघा तुम्हाला कळून गेला असेल की एकूण 10 गुणधर्म आपण बघितले होते, सांगतो पुन्हा सगळ्यांना एकत्रित। सर्वात पहिलं मला सांग भाऊ प्रोटोझोआ, कळाला का रे, प्रोटोझोआ आहे, यानंतर मला सांगा सेकंड जर बघितलं तर त्याला पेरिफेरा म्हणतात, यानंतर मला सांगा तिसरं त्याला जर काय म्हणत असेल तर सिलेंट्राटा म्हणून ओळखलं जातं, चौथा आहे त्याला म्हणतात प्लॅन्टीहेल्मिन्थिस, 5वा आहे त्याला म्हणतात ॲस्कोहेल्मिन्थिस, 6वा आहे त्याला काय म्हणतात रे तर त्याला म्हणतो आपण अनालिडा, 7वं जर बघितलं तर त्याला म्हणतात आर्थ्रोपोडा, त्यानंतर 8वं जर बघितलं तर त्याला म्हणतात मोलुस्का, यानंतर 9वं जर बघितलं तर त्याला म्हणतो आपण इकायनोडर्माटा, यानंतर 10वं जर बघितलं तर त्याला आपण म्हणतो हेमिकार्डाटा। गुणधर्म कोणते बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघितलं शरीराची अवस्था, पुन्हा एकदा रिकॉल करतोय, प्रोटोझोआमध्ये प्रोटोप्लाझमिक,
सेकंड पेरिफेरामध्ये सेल्युलर, सिलेंट्राटामध्ये टिश्यू लेवल, उरलेल्या सगळ्यांमध्ये काय आहे ऑर्गन लेवल. काल का रे रेड कलरनी दाखवलेलं शरीराच्या अवस्थेचं गुणधर्म आहे. यानंतर कलर चेंज करतो तुम्हाला कळेल रे मित्रा. जर बघितलं यानंतर सेकंड काय बघितलं तर रे सममिती बघितलं होतं. पहिल्या दोघांमध्ये असिमेट्री कळते का रे. यानंतर मला सांगा तिसरं आणि नववं कोणती सिमेट्री रॅडियल सिमेट्री. उरलेल्या चौथ्यापासून ते 10व्यापर्यंत 4 ते 10 कोणती सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री. हे आपण बघितलं होतं. 2 कलरच्या साहाय्याने तुम्हाला 2 गुणधर्म कळाले. यानंतर तिसरा गुणधर्म बघितलं होतं बॉडी कॅव्हिटी मित्रा. आता बॉडी कॅव्हिटी कसं लक्षात ठेवणार तर बॉडी कॅव्हिटीसाठी वेगळं कलर घेऊ आपण. मी काय म्हंटलो रे पहिल्या 4 पासून काल का पहिले 4 1 ते 4 मला सांगा असिलोमेट प्रकारची संरचना. काल का 1 ते 4 पर्यंत अब्सेंट असिलोमेट. यानंतर मी म्हटलं 5वं काय रे स्यूडो सिलोमेट प्रकारची संरचना. यानंतर मला सांगा 6व्यापासून 5वं कळाला की इथे चुकलंय थोडं थांबा कळू राहिलं का. तर 5वं काय असेल रे स्यूडो सिलोमेट. आणि नंतर 6व्यापासून ते 10व्यापर्यंत मला सांगा बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याला आपण काय म्हणतो सिलोमेट प्रकारची संरचना म्हणतात मित्रांनो. हे झाले काय रे 3 गुणधर्म. यानंतर आपण बघितलं होतं 4था गुणधर्म. काय म्हंटलो रे 4थ्या गुणधर्मासाठी वेगळं कलर घेऊ आपण. 4थ्या गुणधर्मासाठी कोणतं कलर तर बघा आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. जर बघितलं तर आपण 4था गुणधर्म घेऊया आणि त्याच्यासाठी थोडं डार्क कलर घेऊ आपण. कळालं का. आता बघा जर बघितलं 4थं काय असेल तर मला सांगा 4थं गुणधर्म आहे डिप्लो की ट्रिप्लो. तर मला सांगा पहिले 1 ते 3 मध्ये डिप्लोब्लास्टिक डिप्लो आणि उरलेल्या मला सांगा 4 ते 10 मध्ये काला का काय रे ट्रिप्लोब्लास्टिक असतं ट्रिप्लोब्लास्टिक. तर हे गुणधर्म लक्षात ठेवा एका पद्धतीने. दुसऱ्या भागात काय म्हटलो रे जर बघितलं आणखी बाकीचे गुणधर्म बघितलं होतं. बाकीचे गुणधर्म बघितले होते तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा कोणतं प्रोटोझोआ आहे. यानंतर मला सांगा पुन्हा काय रे पेरिफेरा. मित्रांनो माहित आहे का एवढं पुन्हा का लिहितोय माहित आहे का. मला हँडरायटिंग नाही सुधारायची माझी. कळलं का. मला तुमची प्रॅक्टिस करून घ्यायचं. तुम्ही पण लिहून काढा प्रोटोझोआ पेरिफेरा. तिसरं काय असेल रे सिलेंट्राटा आहे. 4थं काय असेल रे प्लॅन्टीहेल्मिन्थिस. 5वं काय रे ॲस्कोहेल्मिन्थिस. 6वं काय रे ॲनालिडा. 7वं काय आहे भाऊ आर्थोपोडा. त्यानंतर 8वं काय आहे भाऊ मोलुस्का. 9वं काय आहे इकायनोडर्माटा. आणि 10वं काय आहे हेमिकार्डाटा. तर हे आहे मला सांगा. यानंतर सेगमेंटेशन कोणामध्ये म्हटलो रे हे दोघच फक्त काय असतात सेगमेंटेड असतात. सेगमेंटेड कोण मला सांगा 6वं आणि 7वं. उरलेले सगळे अनसेगमेंटेड. कळलं का रे. मग मला सांगा 6वं आणि 7वं सेगमेंटेड आहेत. उरलेले सगळे कोण 1 2 3 4 5 6 7 सोडल्यानंतर 8 9 आणि 10 हे सगळेचे सगळे काय असतील अनसेगमेंटेड असतात भाऊ. सोपा आहे काही अवघड नाही. यानंतर पचन संस्था पहिल्या दोघांमध्ये अब्सेंट. कळलं का रे पचन संस्था पहिल्या दोघांमध्ये अब्सेंट. यानंतर नंतरच्या दोघांमध्ये पचन संस्था मला सांगा काय असते रे जर बघितलं इनकम्प्लीट असते. कळलं का. उरलेल्या 5 ते 10 मध्ये पचन संस्था मला सांगा कंप्लीट असते. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पहिल्या दोघांमध्ये पचन संस्था अब्सेंट दुसऱ्या दोघांमध्ये इनकम्प्लीट. कळलं का रे. पहिल्या दोघांमध्ये अब्सेंट दुसऱ्या दोघांमध्ये काय आहे इनकम्प्लीट आणि बाकी उरलेल्या सगळ्यांमध्ये काय आहे कंप्लीट असते 5 ते 10. हे कळणं गरजेचं आहे. यानंतर बघा आणखी एक पॉइंट मी तुम्हाला सांगितलेलं होतं. काय माहित आहे का 1 ते 5 मध्ये
सर्क्युलेटरी सिस्टम असेल, सर्क्युलेटरी सिस्टम किंवा रेस्पिरेटरी सिस्टम असेल तर मला सांगा हे काय असतात रे? ॲब्सेंट असतात. काला का? न रक्ताभिसरण संस्था नसते, न शोषण संस्था असते. आणि यानंतर पुढे 6 ते 10 मध्ये मला सांगा सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी आणि श्वसन संस्था ॲब्सेंट असते की प्रेझेंट? तर प्रेझेंट असते. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर हे बघून घ्या काय आणि कसं असणार आहे. आता बघा काही प्राण्यांची नावं लक्षात ठेवा, काही प्राण्यांची नावं लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला गट आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआमध्ये कोण येतात? कळलं का रे? यानंतर सेकंड आहे पेरिफेरा. तिसरा आहे मित्रांनो माहित आहे का? त्याला म्हणतात सिलेंट्राटा. चौथं जर बघितलं तर त्याला म्हणतात प्लॅन्टीहेल्मिन्थिस. पाचव्याला जर बघितलं तर ॲस्कोहेल्मिन्थिस. सहाव्याला जर बघितलं तर त्याला म्हणतात अनालिडा. सातवं जर बघितलं तर त्याला म्हणतो आर्थ्रोपोडा. यानंतर आठवं जर बघितलं तर त्याला म्हणतात आपण मोलुस्का. नववं जर बघितलं तर त्याला काय रे? इकायनोडर्माटा म्हणतात, इकायनोडर्माटा. आणि 10वं जर बघितलं तर त्याला म्हणतो आपण हेमिकार्डाटा. आता बघा या संघातील काही प्राणी लक्षात ठेवा जे आयोग विचारतं. बघा प्रोटोझोआमध्ये अमिबा येतं, यानंतर पॅरामेशियम येतं रे मित्रा. यानंतर मला सांगा प्लाझ्मोडियम येतं, प्लाझ्मोडियम नावाचा येतं. यानंतर इंटामीबा पण एक येतं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मला सांगा पेरिफेरामध्ये सायकॉन येतं, सायकॉन. यानंतर युस्पॉन्जिया येतं, युस्पॉन्जिया ज्याला आपण अंघोळीचा स्पंज म्हणतो. सिलेंट्राटामध्ये हायड्रा येतं, हायड्रा. सी ॲनिमोन येतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कळतं इथपर्यंत? सी कोरल्स पण येतं मित्रांनो. कळालं का रे? सी कोरल्स पण या ठिकाणी येतात, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये लिव्हर फ्ल्यूक येतं रे, लिव्हर फ्ल्यूक येतं. त्यानंतर ब्लड फ्ल्यूक येतं, ब्लड फ्ल्यूक पण येतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. यानंतर टेपवर्म येतं, यानंतर पोर्क टेपवर्म येतं, पोर्क टेपवर्म. आणि यानंतर जर बघितलं डॉग टेपवर्म येतात. तर हे सगळे मला सांगा प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये येतात. ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये पिनवर्म येतं, त्यानंतर हुकवर्म येतं. यानंतर ॲस्कॅरिस नावाचा पण येतो आणि यानंतर फायलेरिया पण येतं. तर हे काही उदाहरण लक्षात ठेवा, ह्याच्या बाहेर नका लक्षात ठेवू. एवढंच विचारणार, मी लिहून देतो तुम्हाला गॅरंटेड. अनालिडामध्ये कोण येईल रे? एक फेमस आहे गांडूळ आणि यानंतर एक आहे लीच ज्याला जळू म्हणतात. आर्थ्रोपोडामध्ये सिल्वर फिश आहे, सिल्वर फिश येतात. ज्याच्यानंतर कीटक वगैरे येतात, कीटक. कळालं का? कीटकामध्ये जर बघितलं तर काय रे? बाकी सगळे येईल. कळालं का? जसं त्याच्यानंतर मला सांगा झुरळ वगैरे येतात. त्यानंतर जर बघितलं कोळी येतील. हे सगळे कोणामध्ये येतात रे? आर्थ्रोपोडामध्ये. विंचू येतात, विंचू येतं. यानंतर खेकडा येतं, खेकडा. हे सगळे आर्थ्रोपोडामध्ये येतात. मोलुस्कामध्ये गोगलगाय येते रे, गोगलगाय येतं. यानंतर जर बघितलं ऑक्टोपस पण येतं, ऑक्टोपस. यानंतर स्क्वीड पण याच्यामध्ये येतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. इकायनोडर्माटामध्ये तारामासा येतो, तारामासा. यानंतर मला सांगा सी अर्चिन येतं, सी अर्चिन. सी लिली पण येतं, सी लिली येतं. कळालं का? सी लिली. यानंतर मला सांगा सी कुकुंबर पण येतं. कळालं का रे? कुकुंबर पण येतं. हे सगळे येतात. आणि हेमिकार्डाटामध्ये बॅलेनोग्लॉसस नावाचा एक येतं आणि यानंतर सॅकोग्लॉसस. तर हे काय आहे? एक्झाम्पल येतात. बस मित्रांनो एवढे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या गटामध्ये कोणते एक्झाम्पल आहेत. आयोग फेमस प्राण्यांच्या बाबतीत विचारतं. इथं प्लाझ्मोडियम लक्षात ठेवा, इथं सायकॉन आणि युस्पॉन्जिया दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. सिलेंट्राटामध्ये हायड्रा लक्षात ठेवा, सी ॲनिमोन लक्षात ठेवा. प्लॅन्टीहेल्मिन्थिस मध्ये लिव्हर फ्ल्यूक लक्षात ठेवा, टेपवर्म हे 2 लक्षात ठेवा. ॲस्कोहेल्मिन्थिस मध्ये पिनवर्म लक्षात ठेवा, ॲस्कॅरिस लक्षात ठेवा आणि फायलेरिया लक्षात ठेवा.
यानंतर अनालिडामध्ये गांडूळ आणि लीच दोन्ही पाहिजे. आर्थ्रोपोडामध्ये सिल्वर फिश लक्षात ठेवा. मोलुस्कामध्ये ऑक्टोपस आणि स्क्विड. इकायनोडर्माटामध्ये तारा मासा, सी अर्चिन, सी लिली हे महत्वाचे आहेत आणि हे दोन्ही आहेत हेमिकार्डाटामध्ये. आयोग या प्राण्यांना घेऊन त्या गुणधर्माबद्दल विचारतात, कोणत्यामध्ये कोणत्या प्रकारची संरचना आढळते म्हणून. तर अशा प्रकारचे बघा मी तुम्हाला पूर्ण नॉन कॉर्डेट्स असणाऱ्या प्राण्यांचे गुणधर्म सांगितलेले आहे. येणाऱ्या काळात तुम्हाला जर आणखी काही डेटाबेस लागत असेल, या प्राण्यांच्या शॉर्टकट ट्रिक्स मी लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देतो की याच्या ट्रिकच्या साहाय्याने हे नावं कोणत्या संघाचे कोणते आहेत हे कसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला मी लवकरच काय उपलब्ध करून देणार आहे. हे सगळे लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सायन्स बाय अशोक पवार हा, तसेच सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला आपले सर्व कंटेंट डेली पद्धतीने काय आहे टाकले जातात. मित्रांनो जर बॅच पाहिजे असेल तर पुण्यामध्ये ऑफलाईन बॅच पण उपलब्ध आहे, तसंच पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन बॅचेसच्या स्वरूपात आपण उपलब्ध आहे. जर तुम्हाला काही माहिती प्राप्त करून घ्यायची असेल आपल्या प्लॅटफॉर्म बद्दल, आपल्या ऑनलाईन या प्लॅटफॉर्म बद्दल किंवा अकॅडमी बद्दल, तर खाली दिलेल्या नंबरला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करू शकता, कॉल करू शकता. तर सगळ्या मित्रपरिवाराला लिंक पाठवत जा. लवकरच भेटू आपण एक अतिशय चांगला टॉपिक घेऊन मित्रांनो या यूट्यूबच्या माध्यमातून. तोपर्यंत या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.